पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी अशाच प्रकारची रस्त्याची चाळण जी आहे ती झालेली आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। आता आपण आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून जाणारा जुना पुन्हा बॉम्बे हा जो रोड आहे या ठिकाणून आपण पाहू शकतो की हा रस्ता जो आहे तो थेट मुंबईला जातो। याच परिसरामध्ये आपण पाहू शकतो की सिमेंटचा रोड केला असताना देखील या ठिकाणी खड्ड्यांचं अक्षरशः चाळण झालेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। महामार्ग असला तरी या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास जे आहे ती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। काल आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी आले असताना ते ज्या रस्त्याने जात होते त्या रस्त्यावर खड्डे जे आहेत ते युद्ध पातळीवर बुजवण्यात आले। या ठिकाणी मात्र आपण पाहू शकतो की हा महत्वाचा जुना पुणे मुंबई रस्ता असताना देखील अद्यापही या ठिकाणी खड्ड्याची चाळण जैसे तेच परिस्थिती आहे। आपल्यासोबत काही वाहतूक आहेत, काय सांगशील? रस्त्याची चाळण झालेली पाहायला मिळते, काय मागणं करशील? खरं तर आता पाऊस अजून पडून पण गेला नाही भरपूर, तरी पण खड्ड्याची एवढे बेकार परिस्थिती झालेली आहे। माझं रोज जाणं येणं या रोडला, पण मी बघतोय की खूप जास्त त्रास होतोय। माझ्यासमोर त्या दिवशी 1-2 जण पडले पण असते आणि पावसाळ्यामध्ये चिखल वगैरे असल्यामुळे पण खूप जास्त त्रास होतो या गोष्टीला सहन करण्यासाठी। मला असं वाटतं की प्रशासनाने किंवा इथल्या लोकांनी ह्या गोष्टीवर थोडं लक्ष दिलं पाहिजे। या गोष्टी नक्कीच प्रशासनाने जे आहे ते या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी जी आहे ते वाहन चालकांकडून होताना आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। काय सांगाल? वाहतुकीचे खड्डे मोठे रस्त्यात दिसतात, काय मागणी कराल? ते रस्ते दुरुस्त झाले पाहिजे, कारण यायला जायला खूप त्रास होतो। पावसाळ्यात खूप त्रास झाला आम्हाला। कमीत कमी ते दुरुस्ती केलं तर आम्हाला यायला जायला खूप सोपं पडेल। लोक पळतायत, ॲक्सिडेंट होत आहेत खूप। पण जर सरळ व्यवस्थित रस्ता झाला तर लोकांना यायला जायला ऑफिसला त्रास कमी होईल। नक्कीच आपण पाहिलं तर काल जी तत्परता मुख्यमंत्री आल्यावर मुख्यमंत्री ज्या रस्त्याने जात होते त्या रस्त्यावरचे खड्डे जे आहेत ते बुजवण्यात दाखवली। हेच खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी देखील आता नागरिकांकडून होताना आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।